निर्णय घेतलेला नाही मीटिंगमध्ये. उच्च कमिटी देणार असा निर्णय केलाय. म्हणजे चाल ढकलपणा चाललेला आहे. केंद्र सरकारला 4 महिन्यापूर्वी मी ट्विट केलं होतं पियुष गोयलांना की कांद्याचा प्रश्न वाढणार आहे, आपण अडचणीत येऊ. जगामध्ये कांदा कमी आहे, भारतात आणि महाराष्ट्रात कांदा जास्त आहे. त्याच्यामुळे कांद्याचा एक्सपोर्ट करण्याची अतिशय सुंदर संधी ही आपल्या शेतकऱ्यांना मिळाली आहे. तर आपण दुसऱ्या देशामध्ये कांदा पाठवूया असं 4 महिन्यापूर्वी आणि मी ट्विट केलं होतं. आणि मी पियुष गोयलांना एवढी विनंती केली होती की जर असा निर्णय झाला नाही तर ह्या देशातला राज्यातला शेतकरी हा प्रचंड अडचणीत येईल. कारण का कांदा पिकवणारा शेतकरी कोण असतो? हा ज्याच्याकडे कमी पाणी असतं आणि ज्याच्याकडे फार जमीन नसते असा शेतकरी असतो, जिराईत भागातला. त्याच्यामध्ये मला एवढीच विनंती पियुष गोयलांना होती की या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या. पण तुम्ही बघताय सातत्याने चलढकलपणा होतोय. या कुठलाही न्याय आजच्याही मीटिंगमध्ये निर्णय झालेला नाही. आणि माझी अपेक्षा होती की जे लोकप्रतिनिधी आहेत त्या भागातले त्यांनी दिल्लीत जावं. मागच्या वेळेस धनंजय मुंडे दिल्लीला गेले होते, पण निर्णय तर जपानवरनं आला होता. त्याच्यामुळे नक्की या सापशिडीच्या जे सरकार चाललंय त्याच्यामध्ये नक्की काय चाललंय हा एक मोठा प्रश्न आहे. अब्दुल सत्तार म्हणतात की का आरोप करतात मला कळत नाहीये. मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर कॉमेंट करू शकत नाही. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवरती 2 विभागावरती कारवाई केल्याची त्यांनी माहिती दिलेली होती आणि 2 मंत्र्यांच्या मुंबईतल्या दबावामुळे ही सगळी कारवाई होते असा आरोप सुद्धा त्यांनी केला. शक्यता नाकारता येत नाही. कारण केंद्र सरकार ज्याला मी इंग्रजीमध्ये आईस म्हणते, आईस म्हणजे बर्फ, पण आता त्या शब्दाचा अर्थ बर्फ राहिला नाही या देशामध्ये. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, त्याचा सातत्याने वापर करून गैरवापर म्हणा असं जो विरोधात जाईल त्याच्या विरोधात आईस हे केलं जातं किंवा काही ना काहीतरी केलं जातं. त्याच्यामुळे आम्हाला तर त्याची सवय झाली आहे. रमेश कदमांनी पण भुजबळांवर आरोप केलेला आहे की भुजबळ हे सातत्यानं दबाव टाकत होते, ब्लॅकमेल करत होते, अशा पद्धतीचे आरोप त्यांनी भुजबळांवर केले आहेत. जेव्हा की समीर भुजबळ असं म्हणतात की आता ही सगळी ज्या गोष्टी केल्या जातात या प्रसिद्धी मिळवण्यासाठी केल्या. एकतर श्री माननीय छगन भुजबळ हे माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. कारण का माझ्यावर तसे संस्कार झालेले आहेत. पॉईंट नंबर 1. आणि पॉईंट नंबर 2, आपण जेव्हा कुणाबरोबर तरी एकत्र काम केलेलं असते अनेक दशकं आणि काही कारणांमुळे आपण वेगळी भूमिका घेतो, त्याच्यामुळे ज्याच्याबरोबर अनेक वर्ष आपण राहिलो त्याच्यावर बोलणं हे माझ्या संस्कृतीत बसत नाही. तर याच ओबीसीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक होती आहे. मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना त्यामध्ये बोलवण्यात आलेलं आहे. पण एकूणच ओबीसीचा प्रश्न असो किंवा मराठ्यांचा प्रश्न असो, आरक्षणाचा हा सातत्यानं चिघळत जाताना दिसतोय. वाटतंय 14 तारखेपर्यंत त्याच्यावर काहीतरी तोडगा निघेल, कारण डेडलाईन 14ची दिलेली होती. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुसलमान या सगळ्या समाजांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आणि गेल्या 9 वर्षामध्ये, मी 9 वर्षाचा उल्लेख का करते याचं कारण असं, अनेक गैरसमज अनेक लोक भारतीय जनता पक्षाचे नेते करताना मला मीडियामध्ये दिसतात. मी 9 वर्षाचा उल्लेख याच्यासाठीच करते की 9 वर्षापूर्वी माननीय आदरणीय श्री देवेंद्र फडणवीसजी हे आमच्या घराच्या बाहेर येऊन बारामतीत भाषण केलं होतं की आमची सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. हा त्यांचे शब्द महाराष्ट्र विसरलेला नाही. त्याच्यानंतर अनेक वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. ना मराठा आरक्षणाला त्यांनी न्याय दिला, ना धनगर समाजाला दिला, ना लिंगायतांना दिला, ना मुस्लिम समाजांना दिला. त्याच्यामुळे त्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या इलेक्शनसाठी आणखीन एक जुमलेबाज सरकार जे केंद्रात आहे आणि आता राज्यातही गेले 1.25 वर्ष करत आहे, त्याचा आणखीन एक हा जुमला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी ताई मुंबईतल्या एका मराठी महिलेला गुजराती लोकांनी घर नाकारण्याचा प्रयत्न झालेला होता आणि तो व्हिडिओ जो समोर आला त्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, कारवाई सुद्धा झालेली आहे. मात्र असा प्रकार घडला आणि पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्यावरती रिॲक्शन दिली की माझ्या बाबतीत सुद्धा हा प्रकार घडलेला होता, मला सुद्धा मुंबईमध्ये घर नाकारण्यात आलेलं होतं. कसं पाहता याकडे? हे अतिशय दुर्दैवी आहे. माणुसकी कुठे गेली आहे? मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्यामध्ये अडकून इतके पडलोय की माणुसकी राहिली आहे का नाही. आणि अनेक वेळा मला असं वाटतं की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पहिलं भाषण जे केलं होतं 1 मेला की मराठी माणूस कोण, तर महाराष्ट्रातला जो व्यक्ती महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस. आणि त्याच्यामुळे एकामेकामध्ये हा
म्हणजे अंतर आणणं हे पाप हे कोण करतंय? अर्थातच समाजामध्ये कोणीतरी हा द्वेष पसरवतोय ना, हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि मी अतिशय ह्या गोष्टी म्हणजे माणूस की त्यातून एक महिला तिला तर आदराने घर दिलं पाहिजे या मताची मी आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी देश पातळीवरचं एक वक्तव्य केलंय. त्यांचं म्हणणं आहे की देशामध्ये आता गांधीजींचा विचार राहिलेला नाही, यापुढे या देशामध्ये राहील तो RSSचाच विचार. गोडसेंच्या विचारावरती ते फोकस करतायत आणि सातत्यानं गोडसेंचं माझ्यासाठी हे लोकशाही आहे. प्रत्येकाला काय बोलायचा अधिकार आहे. आम्ही तर लोकशाहीवाले आहोत. शरद पवारांचाही विचार शिल्लक राहिलेला नाही असं ते म्हणतात. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि माझ्या मते त्यांना वैयक्तिक त्यांचं मत मांडायचा ह्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. एक शेवटचा प्रश्न ताई, खरं तुमच्या पक्षाशी संबंधित नाहीये, पण दसरा मेळावा जो शिवसेनेचा होत असतो, शिवसेना उबाठा पक्षानं पुन्हा यावेळेला अर्ज केलेला आहे, परंतु त्यांचा अर्ज अजूनही प्रलंबित आहे शिवाजी पार्कसाठी. काय वाटतंय की सरकार असल्याचा गैरफायदा घेतला जातो? खरं तर गेल्या वेळेला कोर्टाकडून परवानगी आणावी लागली होती. एकतर माझ्यासाठी एकच सेना आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना. कारण शिवसेना हा पक्ष आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला होता आणि ते हयात असताना त्यांनी त्यांच्या मुलाला तो पक्ष दिला होता. त्याच्यामुळे अर्थातच माननीय उद्धवजीच त्या शिवसेनेचे अध्यक्ष माझ्यासाठी आहेत आणि कायम राहतील, पहिली गोष्ट. आणि अर्थातच सत्तेचा गैरवापर करणं हे काय गेल्या वर्ष सव्वा वर्षात किंवा केंद्रात आम्ही फार जवळून पाहतो. त्याच्यामुळे माझ्यासाठी या काही नवीन गोष्टी नाही. रवी राणांनी एक वक्तव्य केलंय की 15 दिवसामध्ये शरद पवार जर भाजपसोबत आले तर अजित पवार मुख्यमंत्री होतील. मला याची खरंच काही माहिती नाही. मी माझ्याच कामात कांद्याचा भावाचा तुम्ही बघताय, ती बिचारी साताऱ्याची आयशा, तिचा नवरा गेलाय, तर तिला काय मदत मिळेल का ह्याच्यासाठी मी रेव्हेन्यू सेक्रेटरीला आता पत्रच ड्राफ्ट करते. मी या सगळ्या कामात इतकी व्यस्त असते ना, त्याच्यामुळे मला फारसा वेळ सगळ्यांचा ट्रॅक ठेवायला मिळत नाही. ताई, एक नुकतीच एक घटना समोर आलेली आहे. कांदिवलीमध्ये एका तरुणाला, दलित तरुणाला अडवून त्याला जय श्रीराम बोलण्यासाठी तेव्हा जबरदस्ती करण्यात आली आणि त्याला मारण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. नेमकं राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आपण काय? मी सातत्याने हे बोलत आलेले आहे की राज्याचं गृहमंत्रालयाचं कम्प्लीट फेलियर आहे. जालन्याची घटना बघा, महिलांवर होणारे अत्याचार बघा, आणि तुम्ही आता ज्याचा उल्लेख करताय त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मी अनेक आठवडे ही गोष्ट म्हणतेय की गृह मंत्रालयाचं कम्प्लीट फेलियर आहे. मी मणिपूरच्या घटनेबद्दलही माननीय तिथल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या हे पार्लमेंटमध्ये अनेक महिन्यापूर्वी म्हणले होते. मी कांद्याचा प्रश्न मांडला, तो 4 महिन्यात तसाच झाला बघा. मणिपूरला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या हे तेव्हाही म्हणले होते. तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे मणिपूरला. महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाचं कम्प्लीट फेलियर आहे. सातत्याने मी ही गोष्ट बोलते आणि डेटा वाईज मी जे करते ते वैयक्तिक टीका कधी करत नाही, मी डेटा वाईज टीका करते. आम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.